मंडळी आपण आहे आज स्वारगेट या ठिकाणी. स्वारगेटला सतत गजबजलेला चौक असतो. जेव्हा बघल तेव्हा तुम्हाला तिथे बघत तिथं ट्रॅफिक येते. मी काय म्हणतो, एवढे लोकांना गडबड झाली कशी. स्वारगेट आपण आहे आता स्वारगेटला. इथं सतत गजबजलेला चौक आहे स्वारगेट. सर तुम्हाला जरा थोडंसं चौक दाखवतो स्वारगेटचा. एरवी 24 तास गजबजलेला, सतत गजबजलेला चौक आहे. एवढी गडबड झाली कशी. लोकांना अजिबात थांबायला वेळ नाही, काय नाही काय नाही काय नाही. तिकडून मंडईकडून दगडूशेठकडून तिकडून चौक तिकडून लोक येणारे वेगळे, इकडून हडपसरकडून येणारे हे लोक वेगळे, हडपसरकडून येणारे वेगळे, तिकडून टिळक रोडवरून येणारे वेगळे, इकडून सातारा हायवे कात्रजवरून येणारे लोक वेगळे काय, आणि वरून ब्रिजवरून जाणारे तिथं वेगळेच. म्हणजे खाली एवढं जाम आहे. लोकांना एवढी गडबड झाली कशाची मला हे समजत नाही. माणसाला पैसा कमवायचा आहे, पैसा कमवून पुढे जायचं तरी कुठं नक्की, पुढे जायचं, पण कुठं जायचं, पुढे कुठं जायचं मला हे समजत नाही. काय नेणार आहे आपण संगे आणि काय आणणार आहे. हे गाडी गेलं की त्या गाड्या, त्या गाड्या गेलं की त्या गाड्या, त्या गाड्या गेलं की त्या गाड्या, त्या गाड्या गेलं की त्या गाड्या, कंटिन्यू 24 तास 12 महिने सतत गजबजलेला चौक. कधीच तुम्हाला हा चौक एक अर्धा तास 10 मिनटं असं मोकळा दिसणार नाही. इकडे पुलीकडे नटराज हॉटेल आहे, पुढे इकडे नटराज हॉटेल आहे. हे बघा इथे नटराज, आणि इकडे तर चला मंडळी, चला हात करतात आपल्याला लोक असे एक मस्तपैकी जॉय. इकडे हे सतत गजबजलेला चौक म्हणजे काय स्वारगेट असा चौक शहरामध्ये पुणे शहराच्या आसपास म्हणजे हा असा एकमेव चौक आहे सतत गजबजलेला. तुम्हाला कंटिन्यू इथं हे राहणार तुम्हाला स्वारगेट एकदम छानपैकी. गमच नाही लोकांना. गडबड तरी आहे कशाची नक्की, आहे तरी काय गडबड नक्की. जायचंय कुठं आपल्याला, कुठं जायचंय कुठं मला हे कळत नाही. गडबड तरी झाली कुणाला, कशाची जायचंय कुठं. सावकाश धावपळ करू नका. पैसा कमवून पूर्णपणे कार निघालं. स्वतःला वेळ द्या, तसं घरच्याकडे लक्ष द्या, कुटुंबाकडे लक्ष द्या, घरचे आपल्या आईवडिलांची चौकशी करा, आपले नातेवाईक सर्वांचे थोडंसं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, वेळ द्या, त्यांच्याशी बोला. काय पैसा कमवून काय नाही होऊ शकतो. नुसता पैसा कुठं कमवून कुठं काय नाही. अवघड आहे ना मंडळी. त्यामुळे थोडं सतत 24 तास गाड्या चालू आहेत, 24 तास रस्ता चालू आहे, 24 तास सगळ्या गोष्टी आहेत. अवघड विषय सगळ्या माणसाला. एकदा मेलं की गेलं काय. शेवटी आयुष्यामध्ये काय पैसा शेवट जाणार आहे का, नाही ना. अवघड विषय सगळा. आपण आहे स्वारगेटला आलो होतो मी काही कामानिमित्त. अवघड विषय सगळा.